नमस्कार मैत्रिणींनो, ब्युटी टिप्स इन मराठी या चॅनलमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करत आहे. आजचा आपला विषय आहे कॅराटिन, हेअर कॅराटिन. तर आता हे तुम्ही म्हणाल की कॅराटिन म्हणजे काय असतं? तर कॅराटिन म्हणजे जे आपले डॅमेज होतात केस जे आपले डॅमेज होतात त्याला रिपेअर करण्यासाठी प्रोटीन ट्रीटमेंट आहे कॅराटिन म्हणजे. तर ही कॅराटिन कोणी करावी? तर ज्यांचे म्हणजे आता सगळेच जर कलर वगैरे हेअर कलर तर करतातच. हेअर कलर करतात, हायलाइट करतात आणि पुन्हा स्ट्रेटनिंग करतात, स्मूथनिंग करतात. अशा लोकांनी हे केराटिन केलं पाहिजे. आणि जर का म्हणजे तुम्ही ब्युटी एक्सपर्ट ज्या असतात त्यांच्याकडे जरी गेलात आणि तुमचे केस जर दाखवलेत तुम्ही, तर ते तुम्हाला म्हणजे सजेस्ट करतील की काय करायला पाहिजे तुमच्या केसावरती. किंवा काही जणी कसं आमच्याकडे जेव्हा येतात पार्लरमध्ये तेव्हा आम्हाला विचारतात की बघा आता हे केस आहेत माझे तर तुम्ही काय सजेस्ट कराल, तर त्यांच्यासाठी आम्ही बघून सजेस्ट करतो. पण कोणी जरी असं हट्ट केला की कोणी मैत्रिणी असं सांगतात की बाबा नाही मला हे स्मूथिंगच करायचंय, माझी फ्रेंड तर तिथून स्मूथनिंग करून आली तर तिचे केस छान वाटतात आहे तर मला स्मूथनिंगच करायचंय. तर मग त्या जसं सांगतात तसं करायला पाहिजे, कारण का त्यांची रिक्वायरमेंट असेल तसं तसं आपल्याला तसं केलंच पाहिजे. पण जर का आमच्यावरती सोडलं की तुम्ही सांगा तर आम्ही तसं सजेस्ट करतो त्यांना. पण जर का ज्यांचे खूपच डॅमेज केस असतील तर त्या लोकांनी तर मी सांगते की केराटिनच करावं. तर केराटिन म्हणजे एक प्रोटीन ट्रीटमेंट आहे. तर ज्यांचं म्हणजे असं खूपच ड्राय झाले, डॅमेज झालेत केस आणि हेच म्हणजे खूप असे एकदम निस्तेज होऊन जातात. आपण म्हणतो ना असं म्हणजे असे मराठीमध्ये असं म्हणतात की काय का झाडू झाली आहे का, असं म्हणजे झाडूसारखे झालेत तुझे केस, काय केसाला काय पोषण देत नाहीत का. तर ते केराटिन ट्रीटमेंट म्हणजे अशी आहे की त्याचं ते पोषण करायचं असतं. आणि जर का कोणी सांगितलं की मला हायलाइट पण करायचं आहे आणि केराटिन पण करायचं आहे, तर तुम्ही काय कराल? तर अशा वेळेला आपण काय करायचं की आधी हायलाइट करून घ्यायची आणि दुसऱ्या दिवशी त्यांना सांगायचं की तुम्ही या, आम्ही तुमचं केराटिन करून देऊ. आणि आधी जर आपण केराटिन केलं आणि नंतर मग हायलाइट केली तर मग त्याचा काही फायदा राहणार नाही ना. मग आपण कलर करायचं असेल कोणाला ग्रे हेअर, जर का त्यांना कंप्लीट करायचे असतील, ग्रे हेअर लपवायचे असतील किंवा कोणाला जर हायलाइट वगैरे काय करायचे असेल, तर तुम्ही नंतर त्यांना सांगू शकता की तुम्ही आजच करून घ्या हायलाइट आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही केराटिन करायला या केसासाठी. तर माझ्याकडे अशा एक आलेल्या आहेत, तर मी तुम्हाला दाखवू शकते. ते फोटो असा म्हणजे थोडा छोटासा मी व्हिडिओ काढून ठेवला आहे. तर त्यांचे केस बघा तुम्ही किती डॅमेज झालेले आहेत पूर्ण. तरी सुद्धा त्यांना की म्हणजे अजून हायलाइट करायचीच होती. मग मी त्यांना हायलाइट करून दिली त्यांना, तशी त्याप्रमाणे. आणि हायलाइट करताना बघणार तुम्ही कसे त्यांचे केस खूप ड्राय पण वाटतात आहे. म्हणजे आधीच ऑलरेडी ड्राय झालेले होते आणि मग पुन्हा त्याच्यातच आपण हायलाइट केली तर अजूनच ड्राय झाले. पण तरी पण इट्स ओके, कारण का त्यांना ते आहे म्हणजे त्यांना तसं आवडतं तर आपण करून द्यायला काही हरकत नाहीये. तर मी ते हायलाइट केल्यानंतरचे पण तुम्ही बघा केस कसे तुम्हाला वाटतायत ते. आणि नंतर जेव्हा आपण ही ट्रीटमेंट केली त्याच्यानंतर तुम्ही केस बघू शकता किती स्मूथ आणि शायनी लुक आलं आणि किती छान झाले. म्हणजे हे तुम्ही असं अशा प्रकारे तुम्ही हे केराटिन ट्रीटमेंट आपल्या केसावरती करू शकतात. म्हणजे केस आपले जर का कोणाचे खूपच जास्त ड्राय आणि डॅमेज झाले असतील आणि ते जर खूप गळत असतील, म्हणजे ड्राय आणि डॅमेज झाले तर ऑफकोर्स ते गळणारच, म्हणजे हेअर फॉल हा होणारच.
आणि मग त्याच्यामध्ये कोणी ऑइलिंग पण करत नाही, त्याच्यामुळे ते केस म्हणजे हेअरफॉल हे वाढतंच. त्यामुळे हे आपली प्रोटीन ट्रीटमेंट जी आहे ती आपण करायची असते. त्या प्रोटीन ट्रीटमेंटसाठी जर म्हणजे आम्ही जसं इतक्या वर्षाचा आमचा अनुभव आहे, तर आम्ही जे काही प्रोडक्ट आधीपासूनचे आहेत तेच यूज करतो. आता नवीन-नवीन खूप असे प्रोडक्ट पण येतात बाजारामध्ये, मार्केटमध्ये खूप असं काही येतं. पण ज्याच्यावरती आपला ट्रस्ट झालेला असतो तेच आपण वापरतो ना असं. त्यामुळे मी जे माझं ट्रस्ट झालेलं आहे, ज्या मी क्रीम वापरल्या आहेत त्याच्या कंपनीच्या, त्याच्यावरतीच ट्रस्ट ठेवलेला आहे आणि त्याचंच मी केराटिन करून देते. म्हणजे एक असं म्हणाल ना तुम्ही, की केटी आहे आणि दुसरं म्हणजे हे हे बघा असं म्हणजे लक्सलिस आहे. हा एक ब्रँड आहे. तर ह्याच्यावरती माझं खूप म्हणजे असं हे झालेलं आहे, ट्रस्ट झालेला आहे. अरे हे तुम्ही बघू शकता हे. तर हे केराटिनचं जे आहे ते हे मी जास्त यूज करते त्याच्यासाठी. तर हे असे प्रोडक्ट तर ह्याचंच म्हणजे ऑइल पण येतं, लोशन वगैरे येतं, सीरम पण ह्याचंच येतं. एकाच कंपनीचे तुम्ही त्याचं शॅम्पू, कंडिशनर आणि सीरम वगैरे सगळं यूज केलं म्हणजे जेव्हा तुम्ही केराटिन कराल तेव्हा आम्ही असं सजेस्ट करतो, की ज्या कंपनीचं तुम्ही केराटिन करण्यासाठी जे प्रॉडक्ट यूज करतात तेच तुम्ही शॅम्पू आणि कंडिशनर कायम जर केलं तर त्याच्यासाठी तुमचे केस खूप छान राहण्यासाठी त्याची मदत होईल तुम्हाला. आणि अशा प्रकारे तुम्हाला तेच म्हणजे असं हे केराटिन खूप चांगलं आहे केसासाठी. म्हणजे ही जी ट्रीटमेंट आहे केराटिन ट्रीटमेंट ही आमच्याकडे उपलब्ध आहे आमच्या सलूनमध्ये. तर ह्या केराटिनसाठी तुम्ही म्हणाल किती वेळ लागतो? तर ह्या केराटिनसाठी म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त तरी 1-1.5 तास तरी लागणार. कारण का आम्ही काय करतो आधी हेअर वॉश करून घेतो त्याच्यासाठी आणि त्याच्यानंतर पुन्हा ते केसाला थोडा ड्राय करायचे असतात. म्हणजे 70-80% हेअर ते ड्राय करायचे असतात आणि त्याच्यानंतर जे हे लोशन आहे, लक्सलिस लोशन, ते लोशन तुम्ही थोडं-थोडं म्हणजे छोटे-छोटे पार्ट्स घेऊन ते असं पूर्ण त्याला लागलं पाहिजे. म्हणजे सगळ्या केसांना ते पूर्ण केस त्याने पूर्ण कव्हर केले पाहिजे. असं ते लोशन लावायचं आहे पूर्णपणे आणि ते लोशन घेऊन व्यवस्थित असे म्हणजे केस थोडं स्ट्रेट करायची जशी स्मूथनिंग करायची पद्धत असते ना त्याप्रमाणेच ते केसाला ते लोशन लावून घ्यायचंय. मग कोंबणी थोडं सगळीकडे पसरवायचं त्या पार्टला आणि तसं लावून असं पूर्णपणे स्ट्रेट असं ठेवून थोडा वेळ अर्धा तास तरी सोडून द्यायचं आहे. म्हणजे 30 मिनिट्स ते 45 मिनिट्स पर्यंत हे सोडायचं आहे तसंच. आणि त्यानंतर काय करायचंय आपल्याला? त्यानंतर आपल्याला हेअर वॉश नाही करायचं आहे केराटिन ट्रीटमेंटमध्ये. त्यानंतर आपल्याला ते केसाचे पहिले ड्राय करून घ्यायचे पूर्ण. अजून ड्राय करायचे ते केस आणि ते ड्राय केल्यानंतर पुन्हा त्याच्यावरती ते जे लोशन आहे ते केसावरती बसावं म्हणून त्याच्यावरती आपल्याला आयनिंग मशीननी आयन करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये जी महत्वाची स्टेप आहे ती आयन आहे. म्हणजे आयनिंग करायची जी स्टेप आहे ती खूपच महत्वाची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही खूप छान पद्धतीने ते आयनिंग करून घ्यायचं आहे आणि तसंच सोडून द्यायचं आहे. आणि त्यांना दुसऱ्या दिवशी तुम्ही बोलवायचं आहे हेअर वॉशला केराटिन केल्यानंतर. दुसऱ्या दिवशी म्हणजे तेवढा वेळ राहणं ते केसावरती खूप जरुरी आहे लोशन. तर त्यामुळे काय होईल आपले केस आतून म्हणजे सगळं रिपेअर वगैरे होणार त्याच्यासाठी. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा हे करणार म्हणजे त्यांना बोलवणार तेव्हा पुन्हा आपण दुसऱ्या दिवशी ते ड्राय करायचे आहेत आणि थोडं आयनिंग करायचं आहे आणि पुन्हा तो हेअर वॉश करायचा आहे आणि त्याच्यानंतर हेअर वॉश केल्यानंतर तुम्ही म्हणजे ब्लो ड्रायर करायचंच आहे म्हणजे ड्राय तर करायचे आहे आणि जर का गरज असेल तरच तुम्ही आयनिंग करायचं आहे नाहीतर सॉरी आयनिंग तुम्ही नाही केलं तरी चालू शकतं नंतर. मग ही जी ट्रीटमेंट आहे तर तुम्ही आता म्हणाल की हे केराटिन केल्यानंतर किती दिवस राहणार हे केस असेच? तर केराटिन केल्यानंतर हे म्हणजे 3 महिने तुमचे केस स्ट्रेट राहणार. स्ट्रेट म्हणजे स्मूथनिंग टाइप राहणार म्हणजे एकदम स्ट्रेट लुक जसं आपण केसाचं स्ट्रेटनिंग करतो तसे स्ट्रेट नाही राहणार एकदम. पण असे स्मूथनिंग सारखं लुक राहणार आणि ते 3 महिने राहणार. आणि तुम्हाला जर पुन्हा करायचं असेल तर तुम्ही 3 महिन्यानंतर केराटिन ही ट्रीटमेंट करू शकता. पण अगदीच जास्तच खूप डॅमेज असतील तर तुम्ही 1, 2, 3 वेळा करा आणि मग नंतर नाही केली तरी म्हणजे लवकर केली नाही तरी चालेल. खूप दिवस मध्ये गॅप घेऊन केली तरी चालेल.
पण ही ट्रीटमेंट म्हणजे खूपच जास्त ड्राय आणि डॅमेज झालेले ज्यांचे ज्यांचे केस आहेत, त्यांच्यासाठी मी सांगेल की ही केराटिन ट्रीटमेंट खूप चांगली आहे आणि ही माझ्याकडे उपलब्ध आहे. तर जर का तुम्ही जर माझ्या जवळ कुठे राहत असेल, तर तुम्ही येऊ शकता माझ्याकडे आणि ही ट्रीटमेंट तुम्ही माझ्याकडून घेऊ शकतात. तर अशा प्रकारे ही केराटिन ट्रीटमेंट कशी करायची असते, का करायची असते, कोणी करायची असते, हे तुम्हाला मी सगळं सांगितलं आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या जवळच्या जरी कोणत्या सलूनमध्ये जाऊन केली तरी खूप फायदा असतो त्याचा. म्हणजे ड्राय आणि डॅमेज झालेले केस रिपेअर होण्यासाठी ह्याचा खूप फायदा होतो. तर अशा प्रकारची ही केराटिन ट्रीटमेंट आहे, ही तुम्ही करा. म्हणजे तुमचे केस मेंटेन राहण्यासाठी याची मदत होईल, असं मी सांगते तुम्हाला. तर असेच जर छोट्या-छोट्या टिप्स जर तुम्हाला माझ्याकडून जर ऐकायचे असतील, तर तुम्ही माझ्या या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक यू.